नमस्कार आणि वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्याने जगभरातल्या मोठ्या सत्तांच्या कॉरिडॉरमध्ये असा काही जिओपॉलिटिकल शॉकवेव्ह निर्माण केलाय की ज्याचे पडसाद वॉशिंग्टनपासून मिडल ईस्टपर्यंत ऐकू येत आहेत. बातमी खूप मोठी आहे. पंतप्रधान मोदीजी एका अत्यंत महत्त्वाच्या इमर्जन्सी मीटिंगसाठी रात्रीच्या रात्री रशियाला रवाना होत आहेत. हा काही साधासुधा डिप्लोमॅटिक दौरा नाहीये, तर हा एक असा सडन मिडनाईट अलर्ट आहे ज्याने पूर्ण जगाला हादरवून सोडलंय. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही बातमी कोणत्याही भारतीय मीडियाने दिलेली नाही, तर ही माहिती थेट मॉस्कोमधून आली आहे की पुतिन यांनी स्वतः मोदीजींना तातडीने बोलवलंय. अधिकृतपणे सांगायचं तर पुतिन यांनी पंतप्रधान मोदीजींना मॉस्कोला पाचारण केलंय. आणि लक्षात ठेवा, हा काही साधा संवाद किंवा फोटो काढण्यासाठीचा दौरा नाहीये. काही अशा गोष्टी आहेत, काही असे मोठे मुद्दे आहेत ज्यावर फोनवर चर्चा होऊ शकत नव्हती. म्हणूनच मोदीजींना स्वतः तिथे जावं लागतंय. आज मी तुम्हाला एक एक करून समजावून सांगेन की पुतिन यांनी हा गेम का रचला, मोदीजी का जात आहेत आणि भारताची ती कोणती चूक होती जी सुधारण्यासाठी आता आपल्याला आय ऑफ द स्टॉर्म म्हणजेच युद्धाच्या या भीषण वादळाच्या मध्यभागी उतरावं लागतंय. मित्रांनो, सध्या जेव्हा जग दोन गटात विभागलेलं आहे, अमेरिका आपल्या साथीदारांना शोधतीये, अशावेळी मोदीजींचं पुतिन यांच्याकडे जाणं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागारांसाठी एखाद्या भयानक स्वप्नापेक्षा कमी नाहीये. जागतिक तणाव सध्या टोकाला पोहोचलाय. हे फक्त कूटनीती, राजकारण नाहीये, तर हे दोन्ही देशांच्या इकॉनॉमिक सर्व्हायव्हलची म्हणजेच आर्थिक अस्तित्वाची गोष्ट आहे. पूर्ण जग सध्या एका भीषण एनर्जी क्रायसिसमध्ये म्हणजेच ऊर्जा संकटात अडकलेलं आहे. पण रशियामध्ये असं कोणतंही संकट नाहीये. रशियाला वाटतंय की भारताने पूर्णपणे त्यांच्या बाजूने राहावं. पण गेल्या काही महिन्यात भारत सरकारकडून काही अशा चुका झाल्या ज्याचा फटका आज आपल्याला सहन करावा लागतोय. आपण सध्या एका अशा युद्धाच्या मध्ये अडकलो आहोत ज्याचा सर्वात जास्त तोटा भारताला होतोय. जर आपण फॅक्ट्सबद्दल बोललो तर गेल्या 3-4 वर्षांपासून भारत रशियाकडून मोठ्या सवलतीत म्हणजेच डिस्काउंटवर तेल खरेदी करत होता. तो आपला गोल्डन टाईम होता. पण आता रशियाने ती डिस्काउंट पूर्णपणे बंद केले आहेत. प्रश्न हा आहे की अचानक रशियाचं मन का बदललं? खरं तर रशियाचं मन बदललं नव्हतं, तर भारताची भूमिका आणि भारताचा पवित्रा बदलला होता. जानेवारी महिन्यात भारताने सक्रियपणे रशियापासून लांब जाण्यास सुरुवात केली होती. नवी दिल्ली वॉशिंग्टनच्या जवळ जात होती आणि रशियाकडून आपली तेल आयात 44 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. रशियन तेलावरचं आपलं अवलंबित्व जे कधी 45% होतं ते कमी होऊन 20%पेक्षाही खाली आलं. वॉशिंग्टनचा दबाव इतका होता की ट्रम्प यांनी जाहीरपणे म्हटलं होतं की त्यांनी भारताला झुकवलं आहे. याच्या बदल्यात आपल्याला 50%ऐवजी फक्त 18%चा टॅरिफचा फायदा मिळाला. पण हा सौदा भारतासाठी खूप महाग पडला. जसा भारताचा कल पश्चिमेकडे म्हणजेच अमेरिकेकडे झुकला, पुतिन यांच्यासोबतचे आपले संबंध थंड पडू लागले. पण त्याचवेळी मिडल ईस्टमध्ये एक भीषण युद्ध सुरू झालं. रेड सी एका युद्धभूमीमध्ये बदलला आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स चोक झाला म्हणजेच बंद झाला. अचानक भारताचा तो मास्टर प्लॅन की आपण रशियाकडून थोडं तेल घेऊ आणि अमेरिकेच्या गटात राहू, तो पूर्णपणे विखुरला गेला. जे डिस्काउंट आपण एन्जॉय करत होतो ते रातोरात गायब झाले. आता तेच रशियन तेल खरेदी करण्यासाठी भारताला मोठा प्रीमियम द्यावा लागतोय. रशिया आता म्हणतोय की इंटरनॅशनल मार्केट रेट 110 आहे आणि चीनने आधीच 120ची ऑफर दिली आहे. तर भारत किती देणार? एक वेळ अशी आली की भारताला रशियन तेलासाठी प्रति बॅरल $20 ते $25 जास्त द्यावे लागले. विचार करा, जो भारत वाईट काळात डिस्काउंट घ्यायचा आज तो जास्त किंमत मोजते. आपल्या रिफायनरीज पैशांच्या कमतरतेमुळे संकटात आहेत. त्या ग्लोबल प्राइस कॅपपेक्षाही कितीतरी जास्त पैसे देत आहेत फक्त यासाठी की तेलाचा पुरवठा थांबू नये. आपला प्रभाव कमी झाला होता आणि वेळ निघून चालली होती. पंतप्रधान मोदीजींनी पाहिलं की एक आर्थिक वादळ भारताच्या दिशेने येतंय. महागाई वाढणार आहे, तेल आणि गॅसची कमतरता होणार आहे आणि जर असं झालं तर आपले उद्योगधंदे बंद पडतील. गेल्या 11 वर्षांची सर्व मेहनत मातीत जाईल. इथली परिस्थिती बघा. थोडं जरी संकट आलं की इथले लोक ओरडू लागतात की गॅसच्या लाईनीत उभं राहावं लागतंय. आज आंतरराष्ट्रीय युद्धामुळे संकट आहे. म्हणूनच मोदीजींनी पार्लमेंटमध्ये उभं राहून कोणतीही साखर पेरणी न करता कडू सत्य देशासमोर मांडलं. त्यांनी कमर्शियल जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला आणि जगाला सांगून दिलं की ही आपली जीवनवाहिनी आहे जी धोक्यात आहे. क्रूड ऑइल, नॅचरल गॅस आणि खतांशिवाय भारतीय अर्थव्यवस्था टिकू शकत नाही. त्यांनी स्पष्ट केलं की युद्धाच्या या काळात काही त्याग करावे लागतील. सप्लाय चेन पूर्ण जगात तुटती आहे, महागाई वाढती आहे, तरीही सरकार तेलाचे दर वाढवत नाहीये.
जरी आपली खरेदी किंमत दुप्पट झाली असली तरी. आता प्रत्येक घराचं बजेट आणि प्रत्येक बिझनेस धोक्यात आहे. आपण ब्रेकिंग पॉइंटवर पोहोचलो आहोत. म्हणूनच मोदीजींना पुतिन यांना भेटायला जावं लागतंय. याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा आपण अमेरिकेसोबत मैत्री वाढवली तेव्हा मॉस्को खुश नव्हतं. पण आता मजबुरी आणि निकडीमुळे खेळाचे नियम बदलावे लागतील. युद्धाच्या वेळी एकच तत्त्व काम करतं. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करू. भारताला सुरक्षित ऊर्जा पुरवठा हवाय आणि रशियाला आपलं युद्ध चालवण्यासाठी एक मोठा खरेदीदार आणि जागतिक स्तरावर आपलं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी एक विश्वसनीय मित्र हवाय. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी आधीच जगाला आठवण करून दिली आहे की भारत आणि रशियाचा व्यापार $60 बिलियन वरून आता $100 बिलियन कडे जात आहे. ट्रम्प यांना हे दाखवण्याची ही सर्वोत्तम वेळ होती की भारत फक्त अमेरिकेसोबत नाहीये, त्याने रशियाची साथ सोडलेली नाहीये. ही मीटिंग फक्त फोटो काढण्यासाठी नाहीये, तर पुतिन यांची ही जगाला दाखवण्याची पद्धत आहे की त्यांचे खरे मित्र कोण आहेत. रशिया या संकटाचा वापर भारताला परत आपल्याकडे ओढण्यासाठी करत आहे. मोदीजींचा हा तातडीचा दौरा पाश्चिमात्य जगासाठी एक मोठा वेकअप कॉल आहे. हे सिद्ध करतं की जेव्हा जागतिक ऊर्जा संकट येईल तेव्हा भारत वॉशिंग्टनच्या परवानगीची वाट बघणार नाही की आम्हाला मॉस्कोकडून तेल खरेदी करायचं आहे की नाही. आम्ही थेट मॉस्कोला जाऊ, डील करू आणि आपल्या गरजा पूर्ण करू. आपण चूक केली होती की अमेरिकेला खुश करण्यासाठी रशियन तेल कमी केलं, ज्याची आपल्याला मोठी किंमत मोजावी लागली. पण आता ती चूक सुधारण्याची वेळ आली आहे. मोदीजींनी तेल बंद केलं नव्हतं, त्यांनी तर डिसेंबरपर्यंत ते वाढवलं होतं. पण सरकारच्या आतही काही असे सल्लागार होते ज्यांनी अमेरिकेसोबत व्यापार सुरू करण्याच्या आमिषाने तेल कमी करण्याचा सल्ला दिला. आता तीच चूक सुधारण्यासाठी मोदीजी रशियाला जात आहेत. पण प्रश्न तोच आहे, पुतिनने बोलावलंय का? कारण वेळ दोघांसाठी कठीण आहे. पुतिन यांना ट्रम्प आणि जगाला एक मेसेज द्यायचा आहे की भारत त्यांच्यासोबत होता, आहे आणि राहील. आणि मोदीजींना आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. याशिवाय पाकिस्तानच्या बाबतीतही काहीतरी घडणार आहे, हे स्पष्ट दिसतंय. काही अशा धोरणात्मक गोष्टी आहेत ज्या फोनवर होऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी समोरासमोरची भेट गरजेची आहे. जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येतं, मोदीजी त्यातून काहीतरी मोठी संधी शोधून काढतात. पाकिस्तानच्या मुद्द्यावर आपण कधीतरी नंतर बोलू, पण आता एवढं समजून घ्या की वॉशिंग्टन घाबरून हे सगळं बघतंय. मोदीजींनी जागतिक मंचावर अल्टिमेट पॉवर प्ले सुरू केला आहे. त्यांना माहीत आहे की पूर्ण जगाच्या नजरा यावेळेस मॉस्कोवर आहेत. हा जिओपॉलिटिकल बुद्धिबळाचा खेळ आहे जो रोज बदलतोय. मित्रांनो, हा काही छोटा दौरा नाहीये. जर मोदीजी फक्त काही तासांसाठी जरी तिथे जात असतील तर ते काहीतरी मोठं करूनच येतील. जर फक्त तेलच खरेदी करायचं असतं तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरही झालं असतं. पण गोष्ट त्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. ही धोरणात्मक मेसेजिंग आहे. इराणची समस्या जर अमेरिका 47 वर्षांनंतर सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, तर आपल्याही काही अशा समस्या आहेत ज्या 70-75 वर्षांपासून लटकलेल्या आहेत. अनेकदा जुने प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः जाऊन भेट घ्यावी लागते आणि मोदीजी तेच करत आहेत. जिओपॉलिटिक्सचा हा नवीन अध्याय भारताचं नशीब बदलवणारा ठरू शकतो. आता बघायचं हे आहे की मॉस्कोच्या या बंद दरवाजाआड होणाऱ्या मीटिंगमधून काय बाहेर येतं. तर तुमचे श्वास रोखून ठेवा, कारण खरा खेळ आता सुरू होणार आहे. ही पुतिन आणि मोदीजींची ती जुगलबंडी आहे जी जगाची व्यवस्था बदलून टाकेल. जर तुम्हाला आजचे हे विस्तृत विश्लेषण आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पडद्यामागच्या जागतिक घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा ॲब्सोल्यूट भारत. जय हिंद.